अयोध्येच्या राम मंदिरातील दानचोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे। मुंबईच्या दादरमध्ये 5 जुलैला झालेल्या आंदोलनानंतर आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा नागपूरमध्ये होणार आहे। 18 जुलैला नागपूरमध्ये आंदोलन होईल अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। मात्र ठाकरेंच्या या आंदोलनावर महायुतीच्या नेत्यांकडून जोरदार टीका होती आहे। विधान परिषदेत काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या आंदोलनावर टीका केली, तर आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही ठाकरेंना टोला लगावलाय। तर रामरक्षा आंदोलनावरून आता विविध नेत्यांची वक्तव्य येत आहेत। नेमकं कुणी काय म्हटलंय, कशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे, आपण जाणून घेऊया। शिवसेनेनं रामरक्षा आंदोलन जे सुरू केलं आहे त्याचं एक पहिला टप्पा मुंबईत पार पडला। दुसरा टप्पा महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये 18 तारखेला स्वतः शिवसेना पक्षप्रमुख, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेजी आणि असंख्य आमच्या मुंबईतले सुद्धा नेते जातील आणि विदर्भातले कार्यकर्ते आणि रामप्रेमी जनता या राम रक्षा आंदोलनामध्ये सहभागी होतील। नाही, मला वाटतं असं कोणी नागपूरला येऊन काही रामरक्षा पठण केलं तर इशारा आहे। आता मी तर रोजच करतो मुंबईच्या माझ्या घरी, म्हणून काय उद्धवजींना इशारा आहे का? कोणाला काय विरोध आहे? रामरक्षा म्हणतं काय नाही, चुका आहे कदाचित, त्या चुका ज्या आहे ते प्रभू राम क्षमा करण्याची शक्ती दे।